मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय सौ ताई माऊली त्यांना इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर शिवापूर शाखेचे सौ कल्याणीताई पुरंदरे आणि अमोल पुरंदरे इथं उपस्थित आहेत. त्यांनाही मी इथं आमंत्रित करतो. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तसंच त्याचबरोबर खडकी शाखेचे प्रमुख केंद्र प्रमुख सौ कांचनताई हरिहर इथं उपस्थित आहेत. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आज गुरुवार अर्थात स्वामीवार. गुरुवारला आपण स्वामीवार दिनांक 23 मे 2024. आज तिथी आहे वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आज बऱ्याच जणांना शासकीय ऑफिसेस त्यांना सुट्ट्या आहेत. आमच्या बँकेचे अधिकारी वगैरे आहेत त्यांना सुट्ट्या. आज काय कारण आहे? बुद्ध पौर्णिमा म्हणजे सुट्टी. आज बुद्ध पौर्णिमा सुट्टी आहे म्हणून आज सगळा कार्यक्रम जोरात चाललाय. त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्ध गौतम बुद्धांची जयंती ना, म्हणून बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय माहिती का? गौतम बुद्धांचा जन्म आज झाला वैशाख पौर्णिमेला. गौतम बुद्धांना महाज्ञान, त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते कुठल्या झाडाखाली बसले होते तपश्चर्या करत, त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं ते आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेला. आणि त्यांच्या अवताराची समाप्ती जे केली ते आजच्या म्हणजे असे 3 प्रसंग ते आजच्या दिवशी. बुद्धांना आपण महाविष्णूंचा अवतार सांगतो, 9वा अवतार. बुद्धांचा हा अवताराची जयंती, ज्ञान प्राप्ती आणि महानिर्वाण सगळंच एकाच दिवशी. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा अजून एक अवतार आहे. एकूण 9 अवतारातला अजून एक अवतार आहे. तो आज त्याची पण जयंती. कुठला अवतार काय सांगता येईल? कूर्म म्हणजे कासव. त्यांचा कूर्म अवतार जो आहे तो आज अवतार झाला. तो कशासाठी झाला अवतार? कूर्माचा अवतार कशासाठी झाला? उगीच आपले अवतार झाले नाही, त्यांना काय काम होतं म्हणून झाले अवतार नाही. काय होतं? समुद्र मंथन करायचं होतं. देव आणि दैत्य, तर त्यांना समुद्र मंथन करायचं होतं. तर त्यांना पर्वत मिळाला, तो मेरू पर्वत. आणि घुसळण्यासाठी, समुद्रात घुसळण्यासाठी दोरी पाहिजे मोठी. मग ते कुठली? वासुकी सर्प तो. आणि मग समुद्रात जर तो पर्वत टाकला तर तो काय होईल? तो खाली जाईल. खाली 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 जाईल. मग घुसळणार काय? मग खाली काहीतरी आधार पाहिजे. म्हणजे
तो पर्वत खाली बुडणार नाही. मग असा खाली आधार देणार कोण? तर आपण कासव बघितलं असेल ना, कासवाच्या पाठीवर हत्ती जरी उभारला तरी कासवाला काय होत नाही. म्हणजे हे आत्ताचं मी उदाहरण सांगितलं. तर असं कासवाचं अवतार जेव्हा घेतला तो महाविष्णूने घेतला अवतार, आणि ते कासव म्हणून ते खाली थांबलं समुद्रात, आणि त्याच्यावर मेरू पर्वत ठेवला, आणि मग समुद्र घुसळला, आणि मग काय 14 रत्न काय जे असतील ते सगळं बाहेर आलं, आणि मग बाकीचे सगळं आपल्याला माहिती आहे मग काय काय बाहेर आलं. तर असा तो अवतार, हा तो कूर्म अवतार, विष्णूंचा अजून एक अवतार जो आहे, जो दुसरा अवतार म्हटला जातो तो कूर्म अवतार, त्याची सुद्धा आज जयंती आहे. त्याचबरोबर पुष्टिपती विनायक, पुष्टिपती विनायक म्हणजे दक्ष प्रजापती त्याची कन्या जी आहे ती पुष्टी कन्या. तर तिच्याबरोबर ज्याचा विवाह झाला तो विनायक. विनायक पुष्टिपती विनायक म्हणजे काय? पालन करता विनायक, हे त्याचा अर्थ आहे तसा. तर त्यांची सुद्धा आज जयंती आहे. अशा इतर अनेक जयंत्या आहेत. बाकीचे आपले मोठमोठे आहेत त्यांच्याही जयंती आहेत. तर असा हा आजचा दिवस, आणि आजच्या दिवशी ज्यांना महाआरती आणि महाप्रसादाचा जो मान मिळाला, सन्मान मिळाला, भाग्य मिळालं, तर ते असे श्री दत्तात्रयजी गायकवाड आणि बालेघाटी परिवार जे आहेत, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. या सर्वांना खरं म्हणजे आज तुमचा, मला वाटतं मागच्या वेळेस सुद्धा आपण एकदा प्रसाद केला होता, कालघाट्यांचा प्रसाद. आणि दादा आपण पण आला होता. आपण PSI आहेत ना, बरोबर? मी आणि रिटायर आता काय बरोबरच आहे, मी सुद्धा रिटायरच आहे. रिटायर मायबाप सरकार पेन्शन देतं, बरं आहे, आपण आरामात सगळं चाललंय, काय काळजी नाही. तर आपणही आला होता आपला प्रसाद, मला आठवत आहे ते. आणि आपण चिंचवडला राहतात, थेरगावला. थेरगावहून इथं आता दुसऱ्यांदा ते प्रसाद करतात. आणि काहीतरी इथं विशेष आहे, काहीतरी वैशिष्ट्य आहे मंदिराचं. त्याशिवाय असं इतकं दुरून माणूस येणार नाही. आजही आला, उद्याही आला, परत नेहमी आपण येत असता. आणि महाप्रसादही करायचा. त्यामध्ये महाप्रसादामध्ये नंबर असतात. मला वाटलं मला महाप्रसाद पुढच्या गुरुवारी करायचा आहे. आपण लगेच गेलो, दादा महाराज मला महाप्रसाद करायचे. दादा महाराज म्हणतात ते त्यांना ह्या जोशी काकाला भेटा तुम्ही. जोशी काका बघतात, डायरी बघतात, 3 महिन्यानंतर तुमचा नंबर आहे. मग एवढे नंबर असताना आपण त्याची वाट पाहून आपण इथे येतात, त्याचं काहीतरी कारण असेल. तर त्याचं कारण असं आहे की आपण सांगणार का मी सांगू? आपण सांगणार का कारण काय आहे ते? हां, ते मी बोलवत आपल्या इथे आमंत्रित करतो. पण तत्पूर्वी सद्गुरू दादा महाराजांना विनंती करतो की हा संपूर्ण बालेघाटे आणि गायकवाड परिवार, गायकवाडांचे सगळे शाखा आहेत त्या, तर त्यांना मी इथे आमंत्रित करतो आणि त्यांचा कृपया आपण यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ. जे सन्मान स्वीकारतात त्यांचा फोटो निदान यावा अशी अपेक्षा करतो मी. माझ्याकडे बघा. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजच्या या महाप्रसादाचं काय कारण आहे तर यासाठी मी इथं बालेघाटे ताईंना इथं मी आमंत्रित करतो. कृपया आपण इथे यावं. श्री स्वामी समर्थ. या. श्री स्वामी समर्थ. आजचं म्हणजे आम्ही गेले 2 महिन्यापासून महाप्रसादाची वाट बघत होतो आणि 2-3 वेळा कॅन्सलही झाला आमचा प्रसाद. मला मग नंतर जोशी काकांनी आजचा दिवस निवडला आणि सद्गुरूंनी पण सांगितलं की आजचा दिवस खूप छान आहे. आणि वडिलांच्या प्रकृतीसाठी मी ॲक्च्युली आम्ही हा प्रसाद ठेवला होता की त्याच्या आधीसुद्धा आम्ही एक प्रसाद ठेवला होता. आणि वडिलांच्या पायास म्हणजे एक छोटं मी उदाहरण सांगते की डायबिटीस झालं होतं म्हणजे आहे त्यांना, आणि पायाचं एवढी जखम वाढली होती की म्हणजे स्वामींनी इतकं छान म्हणजे त्यांचा अक्षरशः पाय कट करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. म्हणजे आम्ही इतके सगळे हतबल होतो की नाही म्हणजे
वडील PS आहेत आणि त्यांची अशी अवस्था नको आहे की त्यांना त्यांच्या पायावरतीच उभं राहायचं आणि त्यांचंही आणि आईची इच्छा होती की पाय म्हणजे नाही कट करायचा. तर स्वामींच्या कृपेने अक्षरशः म्हणजे डॉक्टरांनीही सांगितलं की पाय कट करायची गरज नाही आहे, त्यांचा पाय आपण आहे तसं बरं करू आणि तसे ते अजूनसुद्धा म्हणजे चालतात. गेले 2-3 वर्ष आम्ही त्या प्रयत्नात आहोत आणि सगळं स्वामींनी अजून छान प्रयत्न करतील आणि त्यांचे पाय एकदम व्यवस्थित राहतील. आणि मी स्वतः शिक्षिका आहे आणि अजून एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मथुराला, माझ्या मुली 2 छोट्या आणि मी, आणि वडिलांना थोडीशी भीती वाटली होती की तू एकटीच एवढा लांब प्रवास करणार आहे. मग मी सद्गुरूंकडे आले. सद्गुरूंनी मला 3 पोह्यांची हे सांगितले होते की पोह्यांचा प्रसाद तू मथुरेमध्ये, वृंदावनमध्ये आणि घरी. तर मथुरेमध्ये असं आहे की सदा रुमाल सुद्धा घेऊन आतमध्ये जाऊन देत नाही आणि मला तर खूप भीती वाटते. माझी इच्छा होती की माझा प्रसाद तिथपर्यंत जावं, की सद्गुरूकडून जी एक आलंय की तुझा प्रसाद तिथपर्यंत पोहोचवायचा. तर अक्षरशः मला काही न चेक करता आमचा पोह्याचा प्रसाद भगवंत विष्णू भगवानांच्या तिथे गेला आणि इतकं छान की ज्यावेळेस भोग लागणार होता, म्हणजे विष्णूंचा एक टायमिंग असतो की त्या टायमिंगमध्ये भोग लागताना पडदा पडतो. माझा प्रसाद तिथे गेला आणि पडदा पडला आणि माझा पोह्याचा प्रसाद पहिल्यांदा तिथं भगवंतांच्या चरणी गेला आणि त्यानंतर त्यांचा भोग लागला. तर असे खूप अनुभव आहेत स्वामींचे आणि सद्गुरूंचं. खरंच म्हणजे जे बोलणं आहे ना ते स्वामी बोलतात आणि असंच म्हणजे जे घडतं हे मी आता खूप वेळा अनुभवलं आहे. आणि असेच स्वामींचे आणि सद्गुरूंचे आमच्यावरती आशीर्वाद राहावं हीच अपेक्षा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक अनुभव हा मोठाच्या मोठा, हा एवढा मोठा अनुभव बघा. इथं मी जिथं ज्या ठिकाणी कुठलीही वस्तू म्हणजे आता आपण म्हणाला रुमालही नेता येत नाही, म्हणजे एवढी कडक सिक्युरिटी असते. त्या सिक्युरिटी म्हणजे आपल्याला सांगायची काही गरज नाही, पण अशा ह्या सिक्युरिटीमधनं श्रीराम तर त्यांच्यापर्यंत हा भोग म्हणजे प्रसाद. तर तो प्रसाद श्रीकृष्ण मथुरा का? हा, पोहे म्हणजे मथुरा. तर मी म्हटलं अयोध्या थोडं काहीतरी गडबड झाली माझी. तर तिथे हा प्रसाद पोचला. आपण गेलो होतो नाही का तिथे, म्हणजे आपल्याला सुद्धा असाच अनुभव आला ना. म्हणजे आम्हाला ते सांगितलं की त्या ठिकाणी का आता अर्धा तास काय दर्शन होणार नाही, अंधार पडायला आला होता. सद्गुरू आमच्या बरोबर होत्या, सद्गुरू होते, ताईमाऊली होत्या. म्हटलं आता काय बाबा काय होतं कोणाला तो. आणि चमत्कार हे मी अनुभवलं का, आपण जसं अनुभवलं तसं मी चमत्कार झाल्यासारखा 5 मिनिटात पडदा बाजूला झाला आणि आम्हाला दर्शन झालं. केवळ आणि केवळ फक्त सद्गुरू दादा महाराज आमच्या बरोबर होते. अशा गोष्टी घडतात, जे विश्वास बसत नाही पण अशा गोष्टी घडतात. अजून बऱ्याच गोष्टी मी सांगत राहिलो की मग राहिलं बाजूला सगळं. म्हणजे सद्गुरू फक्त ऐकत बसतील आणि मी आपलं बोलत राहील आणि ते आपलं प्रबोधन राहिलं बाजूला. तर असं होऊ नये. असे खूप अनुभव येतात, खूप अनुभव आहेत. सगळ्यांना अनुभव आहे, आपल्याला अनुभव आलाय, बऱ्याच जणांना अनुभव येतो, अनुभव येत राहतोय, अनुभव येणारही आहेत. आणि हे फक्त कशामुळे होतं तर इथं प्रत्यक्ष स्वामींचं अस्तित्व आहे. आणि स्वामी म्हटल्यानंतर काय, अशक्य ते शक्य करतील स्वामी. आपल्याला जी गोष्ट अशक्य वाटते ती शक्य होती, ती फक्त इथंच होती. आणि स्वामींचा जर आशीर्वाद असला तर काहीही अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खरं म्हणजे आज मला थोडंसं हे सांगायचं होतं पण ते सद्गुरू सांगतील असं मी म्हणतो. 12वीचा जो निकाल झाले, 12वीचा आत्ता जो रिझल्ट झाला आत्ता, तर आपल्या स्वामी सेवेतील जे सेवेकरी आहेत, अजितराव मेंगे आहेत, जितीन बडदे आहेत, त्याचबरोबर मनीष जाधव आहेत, या तिघांच्या कन्या, म्हणजे माझ्यासमोर आत्ता जे माहिती आहे तेवढंच मी सांगतो. तर या तिघांच्या कन्या ज्या आहेत ते अतिशय उत्तम गुणाने उत्तीर्ण झालेले आहेत. आणि सांगायचं म्हणजे त्यांना एवढे मार्क पडले, त्यांना ज्या ठिकाणी जायचंय
म्हणजे खरं आता पुढची ॲडमिशन ही महत्त्वाची असते ना, प्रोफेशनल कोर्सेस किंवा इकडं तिकडं इंजिनिअरिंग मेडिकल काय जे असेल ते, त्यांना तेवढे पुरेसे मार्क आहेत की त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळेल. ह्या तिघांचं खूप खूप अभिनंदन, त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन, कारण त्यांनी मुलांसाठी अपार कष्ट घेतलेले असतात. गायकवाड साहेब आपली काळजी जी आहे कन्येपोटी, कन्या म्हटल्यानंतर लगेच आपल्याला काळजी येते आणि कन्येला सुद्धा आपल्या आईवडिलांची खूप काळजी वाटते. आपली जी काळजी आहे, आपण जो म्हटलं डायबिटीस आहे, डायबिटीस हा जो एक आजार आहे तो असा आजार आहे की हळूहळू पोखरत जातं, सगळं कमी होत नाही. पण केवळ 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 आणि केवळ श्री सद्गुरू आणि स्वामी आणि परमपूज्य अण्णा यांचे आशीर्वाद आहेत, त्यांचं कृपाक्षेत्र आहे. म्हणूनच हे जे आहे आपलं जे पाय जो बाजूला करायचा असतो ते गँग्रीन वाढत जातं, त्याचं हे कारण आहे. मला सुद्धा डायबिटीस आहे, पण हे जे होतं ना तर कमी होत नाही, ते वाढत जातं. फक्त हे अशी उदाहरणं फारच कमी आहे. तर त्यातलं एक उदाहरण आहे, आपल्यावर स्वामींची कृपा आहे ती अशीच राहणार आहे. श्री स्वामी समर्थ, आणि अशीच राहावं आपल्यावर स्वामी कृपा. श्री सद्गुरूंना आता मी माईक देण्यापूर्वी जोशी काकांना इथं काय अनुभव सांगायचे. श्री स्वामी समर्थ. जोशी काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आत्ताच हल्ल्यासाहेब बोलले, ताई बोलल्या, ह्या मंदिरामध्ये स्वामींचं अस्तित्व आहेच, प्रश्नच नाही. आणि इथे जे दादा आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतात, प्रत्येकाच्या प्रश्नाचं शंका निरसन करतात. तर मी यापूर्वी बऱ्याचदा कित्येक गुरुवारी जसे जसे मंदिरात अनुभव कळवले जातात, आम्ही नेहमी सांगतो की दादा जे सांगतात त्याच्यावर तुमचं काय फीडबॅक आहे ते देत जावा. आणि जसे फीडबॅक येतात तसं आम्ही सगळ्यांच्या कानावर घालतो. आजचाच एक ताजा अनुभव आपल्या भक्ताच्या बाबतीत आलेला, तर तो असा आहे की एक कांबळे नावाच्या मॅडम आहेत. आता बघा तुम्ही, फार उशिरा लग्न झालं मुलीच्या बाबतीत तर तसे प्रॉब्लेम येतात. तर त्या ताई ज्या आहेत, कांबळे ताई, 40 झाली तरी लग्नाचा काही योग येत नव्हता. 40 आल्यावर मग त्यांना बऱ्याच जणांनी घरगुती मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला गेला की आता ह्या वयात लग्न कशाला, काय पुढे प्रॉब्लेम वगैरे असं. पण तरी त्यांनी केलं. 4 वर्षापूर्वी लग्न केलं. आणि नंतर मग प्रत्येक आई वडिलाला वाटतं लग्न झाल्यावर अपत्य व्हावं वगैरे, पण त्यांच्या एज प्रॉब्लेममुळे बाळ काही होत नव्हतं. प्रयत्न चालू होते पण तरी काही यश येत नव्हतं. मधल्या काळात त्या ताई आपल्या मंदिरात आल्या. त्या राहतात विश्रांतवाडीला. आता विश्रांतवाडीला इतक्या लांबून त्या यायच्या, दादाशी चर्चा करायच्या. दादांनी त्यांना सगळं त्या संदर्भात काय असेल ते मार्गदर्शन केलं आणि चालू होतं त्यांचं ते सगळं दादांच्या प्रमाणे. आज त्या सकाळी आल्या आणि 2 महिन्यापूर्वी त्यांची डिलिव्हरी झाली. एक गोंडस बाळ झालं त्यांना. त्या बाळाला घेऊन आज मंदिरात आल्या होत्या दर्शनाला. मी होतो, दादा होते. सांगायचं तात्पर्य काय की सद्गुरू दादा जे काय प्रत्येकाला सांगतात ते प्रत्येकाने जर त्याचं नीट केलं तर त्याला निश्चित फळ मिळतं. आणि दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे दादांना लगेच कळतं काय आहे नाही ते. मधल्या काळात आम्ही कोकणात गेलो होतो मठाच्या संदर्भात. तर त्या मधल्या काळात तिथे एक भक्त दादांना अचानक ते म्हणले चला घरी, चला मला विचारायचं वगैरे. तर तिथे सुद्धा दादांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय अडचण आहे ते एका क्षणात त्यांना सांगितलं. आता मी ते सांगत नाही काय कारण आहे ते. पुन्हा कालचा एक किस्सा, माझी मेहुणी आज आली ती पण दादांना भेटायला आली. तिला काही प्रॉब्लेम होते. तो प्रॉब्लेम कशामुळे क्रिएट होतोय तिच्या बाबतीत ते सुद्धा दादांनी, ती न सांगता दादांनी सांगितलं. सांगायचं तात्पर्य काय, दादांना सगळं लक्षात येतं कुणाच्या बाबतीत काय आहे नाही. दादा प्रत्येकाला इथे गायडन्स करतात. त्याच्यातनं प्रत्येकजण अंधारातून प्रकाशाकडे जातो. धर्माचा मार्ग दादा दाखवतात.
दादा जे सांगतील त्याप्रमाणे प्रत्येकाने श्रद्धेने संयमाने केलं तर त्याचं फळ निश्चित मिळेल. कसं आहे बघा तुम्ही, आपण पहिल्यांदा आई वडिलांना गुरु मानतो. आई वडिलांनंतर आपले गुरु आहेत ते म्हणजे जे आपण ज्यांना गुरु केले ते आपले गुरु असतात असं म्हणतात आणि हे खरं आहे. आयुष्याला ते मार्ग दाखवतात. त्यामुळे आता हल्ल्या साहेब शेजारी आहेत, हल्ल्यात ओरिजिनल कानडी. मला काय कानडी येत नाही, पण माझ्या वाचनात एक म्हण आहे कानडी म्हण, ते कदाचित मी चुकेल म्हणून दाखवतो. मुंडे गुरी हिंदे गुरु, मुंडे गुरी हिंदे गुरु ही कन्नड म्हण आहे. आता याचा अर्थ काय आहे मला जो कळाला आहे तो की प्रत्येकाच्या पाठीमागं गुरु असतात, त्याच्या मागं काय काळजी करायचं कारण नाही. शिष्याने पुढं जायचं, गुरु मार्गदर्शन करतील तसं. सांगायचं तात्पर्य काय, इथे जे येतात भक्त प्रत्येकाला दादा जे सांगतात चांगले पॉझिटिव्ह अनुभव येतात. मठाचा व्याप वाढत चाललाय, लांबून लोक येतात, गर्दी वाढते सध्या शंका समाधानांना. प्रत्येकाने त्याप्रमाणे आचरण करावं, दादा सांगतील त्याप्रमाणे त्याचे नियम पाळावेत. यश प्रत्येकाला निश्चित मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जोशी काका अनुभव जबरदस्त सांगितले. कन्नड म्हणून पण सांगितले, ती कन्नड म्हणून नाही, ती प्रचार आहे ती. ठीक आहे, असं नाही काय, तो प्रश्न नाही. त्यांना फक्त सांगायचं असं होतं की मुंडे गुडी हिंदे गुरु, पुढं देऊळ आहे आणि मागं कोण आहे तर गुरु आहे. समोर जरी मंदिर जरी असलं तरी मागं गुरु असल्याशिवाय दर्शन होत नाही. बरोबर ना? तोच आपल्याला अनुभव आला ताई. श्री स्वामी समर्थ. सद्गुरूंना आमंत्रित करण्यापूर्वी आपण सद्गुरूंचे गुरु अण्णा महाराज त्यांचा जो जप आहे तो आपण करूया. श्री स्वामी समर्थ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. आता पुढील सर्व सूत्र आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाचं महत्त्व आत्ताच हजारे साहेबांनी सांगितलं होतं की कितीतरी घटना आहेत घडलेल्या आणि त्यानुसार
आरती करायला मिळणं हे खूपच खरंच भाग्याचं आहे. काही ना काहीतरी जे आता बालेघटीताईंनी सांगितलं की 2-3 वेळेला प्रसाद ठेवला तो रद्द झाला, पण ते एक प्रकारे बरं झालं की आजच्या दिवसाला आपल्याला तो प्रसाद करायला मिळाला, आजच्या दिवसाला आरती करायला मिळाली. हा योग एखादा दुग्ध सरकार योग म्हणतो तसं झालं की जे मागच्या जरी रद्द झाला तरी आजच्या दिवसाला हा प्रसाद होतो, आरती होती. इतकं सगळे आपले एवढे भक्तात प्रसाद घेणार आहेत, हे कुठेतरी आपलं मागच्या जन्मीचंही नक्कीच पुण्य आहे. महाराज ह्या जन्मामध्ये आपल्याकडनं ते सगळं कार्य करून घेत आहेत ते. आणि आत्ता जसं हल्लर साहेबांनी सांगितलं की अवतार जे घडले, आज 2 अवतार म्हणजे विष्णूंचे जे अवतार आहेत त्याच्यापैकी 2 अवतारांचा आज जयंती आहे. आणि त्यातल्याच जो बुद्ध अवतार जो आहे ते थोडक्यात माहिती सांगता येईल तेवढी मी सांगतो आत्ता, कारण एक अवतार त्याची माहिती किंवा त्याची महती सांगायची असेल तर हा एक 15 ते 20 मिनिटाचा जो कालावधी सांगतो कधी आपल्याला तो पुरत नाही. हा जो अवतार होता बुद्ध अवतार जो आहे तो मनुष्य जन्माच्या कल्याणाकरता, आणि जो दरवेळेला मी सांगतो की कुठलाही अवतार जो होतो की अधर्माचा नाश करण्याकरता, आपलं कल्याण करण्याकरता, मानवी जो पुढची अनेक युग कल्याणकारी असं जे काही कृती घडणार असती ती अशा अवतारांमधून ती कृती घडत असते. आणि जगाला शांतीचा संदेश देणारा जो आहे जो बुद्ध अवतार जो झाला तो अवतार, त्याच्यामध्ये कथा अशी होती की तो राजघराण्यामध्ये जन्म त्यांचा झाला होता. त्यांचं नाव बुद्ध नव्हतं, त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवलं गेलं. आणि जेव्हा त्या राज ज्योतिषी जेव्हा येतात पत्रिका त्या मुलाची तयार करतात, त्या पत्रिका तयार केल्यानंतर त्यांनी सांगितलं असं राजाला की एक तर हा खूप मोठा चक्रवर्ती राजा होईल किंवा खूप मोठा संन्यासी होईल जो जगाला तत्वज्ञान सांगू शकेल, इतका मोठा संन्यासी होईल. तर राजा काय विचार करतो की आपला मुलगा संन्यासी होण्यापेक्षा राजपुत्र आणि त्याच्या पुढं आपली गादी सांभाळणारा पराक्रमी राजाच व्हायला पाहिजे. चक्रवर्ती त्यांनी सांगितलं असतं ज्योतिषाने की एकदा हा चक्रवर्ती राजा होईल ते संन्यासी, मग हा राजाच कसं होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. राजाच्या मनामध्ये असं येतं की संन्यास कधी लोक घेतात की आपल्या मनासारखं काही झालं नाही, संसार झाला नाही नीट किंवा काही दुःख आली, अशा वेळेला संन्यासी विचार मनामध्ये येतात. मग याला दुःखच येऊ नये, त्याला त्या राज जो दरबार असतो किंवा राजवाडा जो असतो ते कधी राजवाड्याच्या बाहेर सोडलंच जात नाही. कायम त्याला आनंदी, त्याला जी पाहिजे ती वस्तू मिळणार, अवतीभोवती सगळे त्याचे ते राजाचे जे सेवेकरी असतात किंवा जे सैनिक असतात, दासी असतात, त्याला अजिबात त्याचा शब्द खाली पडून देत नाहीत. हळूहळू तो मोठा होतो, कायम सुखामध्ये, दुःख हा शब्दच कधी माहिती नसलेला हा राजकुमार विवाह योग्य झाल्यानंतर त्याचा विवाह होतो. आणि मग हळूहळू आपल्याला तर राज्याची जबाबदारी स्वीकारायची. राजाने त्याला सांगितलं तुला तर ह्या गादीवर बसायचं आहे, तर तो म्हणतो की आपण राज्य कसं आहे आपलं ते तर बघावं म्हणतो. म्हणून त्यांची जी घोडागाडी असते त्या घोडागाडीतनं रथातनं तो बाहेर पडतात. बरोबर एक सैनिक असतो, एक सारथी असतो. आणि बाहेर पडल्यानंतर त्याला रस्त्यावरती अनेक अशा काही घटना घडतात त्याच्या बाबतीत की त्याला समजतं की दुःख काय आहे. एक अतिशय म्हातारा गृहस्थ वाकत वाकत असा रस्त्री काठी टेकत चाललेला असतो. त्याने हे कधी बघितलेलं नसतं. तो सारथी म्हणतो की हे सगळं सामान्य जीवन आहे म्हणतो महाराज, तुम्ही आज पहिल्यांदा बाहेर पडलेला आहात. पुढे काय त्याला एक झाडाखाली एक आजारी मनुष्य पडलेला दिसलो. त्याच्यानंतर एक अंत्ययात्रा दिसते की त्याच्यामध्ये मरण हे अटळ आहे. मग मरण हे अटळ आहे म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये जरा काहीतरी चक्र सुरू होतात की असं कसं काय म्हणतो, शरीर जे आहे ते आपलं म्हणजे मी पण मरणार आहे का. तो कोणता का हे सगळ्यांनाच म्हणलं, कोणाला चुकलेलं नाहीच म्हणता, अमर कुणीच नाही येते. हे सारखीने त्यांचं संभाषण सुरू असतं, त्यांच्या मनामध्ये वेगळी चक्र फिरायला लागतात की मग जगण्याचं कारण काय, मग हे जर का संपणार आहे, आपण आपलं जे म्हणतो ते आपल्यापाशी काहीच राहणार नाहीये. संन्यासी विचार सुरू होतात जे त्या ज्योतिषांनी सांगितलेलं सबरोबर तसं घडायला लागतं ते. आणि मग बघता बघता 6 महिन्यात 7 महिन्यात तो विचार इतका प्रबळ होतो की ते एक दिवस घर सोडून जातात. एवढा मोठा
राजवाडा, राज दरबार, ऐश्वर्य सोडून जायचं आणि कशा करता की फक्त मी काय आहे, आपलं जीवन काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, हे एका कारणाकरता ते घर सोडतात आणि मग अनेक आश्रमांना भेटी देत, तिथनं शिक्षण घेत. बरं, तिथले जे गुरु असतात, आश्रमातले जे गुरु असतात, शिक्षण पूर्ण झालं की ती परीक्षा असते, त्या परीक्षेमध्ये हे नेहमी पहिले यायचं. ते तिथून ते सांगायचे आता तू इथून पुढच्या आश्रमात कुठे जायचं, काय जायचं, तुला पुढचं शिक्षण कोण देणार आहे, असं करत करत प्रत्येक ठिकाणी ते पहिलेच येत जातात. ते पण त्यांची जी काही उत्तरं असतात त्यापैकी एकही गुरु त्यांना ते उत्तर देऊ शकत नाही. ते म्हणतात हे उत्तर तुला शोधावं लागेल. आणि असं करताना एक दिवस म्हणतात की आता मला एकतर उत्तर तरी मिळालं पाहिजे, नाही तर माझा हा देह तरी संपला पाहिजे. अशा दृष्टीने मी तपश्चर्याला बसणार आहे. माझ्याकडं कोणी येऊ नका, मी कुठं आहे मी कोणाला मी सांगणार नाही आहे. त्याच्याबरोबर जे 5 मित्र नेहमी त्याच्याबरोबर असायचे त्यांना ते सांगतात. मला जर का काही ज्ञान प्राप्त झालं तर मी परत येईन, पण नाही झालं तर समजा माझा देह संपला असेल, मी कुठे असेल मी तिथनं माझा देह तो आपोआप संपलेला असेल. आणि या निश्चयाने ते एका झाडाखाली ते तपश्चर्याला बसतात, पिंपळ वृक्षाखाली. आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तोपर्यंत त्यांचं शरीर इतकं कृश झालेलं असतं की म्हणजे ते छातीचे हाडं दिसतात, पोट पार खपाटीला गेलेलं असतं. आणि एक दिवस त्यांना तो ज्ञानाचा जो प्रकाश म्हणतो तो त्या भगवंताकडनं त्यांना तो प्राप्त होतो. आत्मज्ञान जे म्हणतात ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी कोण आहे आणि काय आहे, आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं कारण दुःख म्हणजे काय हे त्यांना समजतं. की दुःख म्हणजे काय, की माणसाची इच्छा किंवा आकांक्षा हेच दुःखाचं कारण आहे. हेच जर का आपण काढून टाकलं, आपण जर का पूर्ण वैराग्यासारखा मनुष्य जर का राहिला तर त्याला दुःख त्याच्याजवळ येणारच नाही. दुःख हे कायम आपल्या जवळ असतं. बघा, आपली एखादी इच्छा, आत्तासुद्धा आपण जे 10वी 12वी झालेलं असेल ना, की मार्क पडलेत पण अजून थोडे पडले असते तर मनामध्ये काहीतरी येतच त्यांच्यात. किती आपण जरी सुखी असलो तरी अजून थोडं काही मिळालं असतं तर. काही उदाहरणं अशी असतात, मिळतात अनेक वर्षांनी एखादं आनंद आपल्याला मिळतो, एखादी गोष्ट प्राप्त होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा असं लगेच माणसाला वाटतं की अरे इतके दिवस थांबलो, मग अजून जरा काही चांगलं मिळालं असतं तर. ही जी इच्छा किंवा आकांक्षा ना ती जर का नाहीच ठेवली तर दुःख येणार नाही. हे त्यांना ते ज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि मग त्या ज्ञानाच्या बळावरती तिथून ते परत संचार करत 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 पहिल्या त्या आश्रमापर्यंत येतात. आणि मग संपूर्ण जगाला ते त्या पहिल्या 5 मित्रांना सांगतात काय मला प्राप्त झालेलं आहे. आणि हळूहळू सगळ्या जगाला ते ज्ञान आपल्याला ते वाटायचं आहे ते सांगतात. मूळ त्याचं कुठं आहे की दुःख आणि माणसाची इच्छा, त्याच्याकरता आपण प्रयत्न करायचे आहेत. त्याच्याकरता संपूर्ण आपल्याला जगाचा संचार करून शांती संदेश आपल्याला पोहोचवायचे आहेत. आणि ते मित्र पण त्यांना त्या दृष्टीने ते मदत करतात. आणि तो त्यावेळेला त्यांना जी पदवी प्राप्त होती ती बुद्ध, त्यांचं सुरुवातीचं नाव असं सिद्धार्थ. बुद्ध म्हणजे आकाश एवढी बुद्धी असलेला, आकाश म्हणजे त्याला मर्यादा नसती कुठेच, अमर्याद बुद्धिमत्तेचा तो बुद्ध. आणि छोटीशी एक गमतीदार गोष्ट अशी आहे की जर का आपण बुद्धांच्या डोक्यावरती जर का केस बघितले, असे ते कुरळे कुरळे केस होते, तर एक त्याच्यामागं असे त्यांनी असे छान गोष्ट सांगितली की जेव्हा ते तपश्चर्याला बसलेले होते तेव्हा सगळे केस काढलेले होते त्यांचे, ते झाडाखाली बसलेले होते, तरी पण काही काळाला सूर्याची किरणं त्याच्या ती डोक्यावर पडायची आणि ते डोकं चमकायचं. ते लांबून एक गोगलगाय चाललेली असते, ती गोगलगाय ती बघते की हा संन्यासी कोणतरी बसलेला आहे. आणि जसं रामाच्याला खारीने मदत केली की मी ह्याला काय मदत करू शकते, तर सूर्यकिरणं त्याच्या ती डोक्यावर पडलेली, तर मी तिथे जाऊन बसते म्हणते मी, म्हणजे त्या किरणांपासून नुसतं संरक्षण होईल. एक गोगलगाय गेल्यानंतर पाठोपाठ दुसरी येते, तिसरी येते, ती बाकीच्या सगळ्या लोक गोगलगायना तिथे बोलवते आणि त्या गोगलगायनी संपूर्ण ते डोकं असं भरून जातं. ते यांची तपश्चर्या सुरू आहे ना, काहीच माहिती नसतं काय झालं ते. आणि इतक्याच दिवसानंतर त्या गोगलगायी, अन्न पाणी नाही, त्या गोगलगायींच्या तिथेच सगळ्यांचा मृत्यू होतो, त्या तशाच त्या डोक्यावर राहिलेल्या असतात त्या. आणि जेव्हा बुद्धांची तपश्चर्या संपती त्या त्यांना जाणवतं आपल्या डोक्यावर काहीतरी आहे. आणि मग ते बघतात
गोगलगाईंचं ते म्हणलं तर ते जसं रामाने खारीच्या त्या पाठीवरती बोट फिरलं तसं ते म्हणलं की ठीक आहे तुम्ही आलात तर आज असेच माझे केस बनवून राहा म्हणून त्यांना तो आशीर्वाद देतात. अशी ते जे कुरळे केस आहेत त्याच्या मागची ती कथा अशी ती एक गमतीदार ती गोष्ट म्हणून सांगितली फक्त ती. पण सगळ्या जर का ह्याचा विचार केला आपण मानवजातीचा की आपल्या दृष्टीने एक छोटीशी गोष्ट आहे की दुःख हे आपण जर का निगडीत कशाशी आहे की कुठल्या आपल्या इच्छेशी, ती इच्छा किंवा मनातली आकांक्षा जी काय असेल ती दूर सारली तर दुःख राहणार नाही. आणि हे करायला परत साधन काय की नामस्मरण. जेवढं आपलं नामस्मरण भरपूर होईल, जेवढं नामस्मरण आपलं सतत सुरू राहील, अखंड सुरू राहील, त्याला हा जो दुःखाचा जो एक सावट असतं की जी भीती असते आपल्या मनामध्ये ती येणार नाही. आणि आली तरी त्याला परतून लावायची ताकद. जसं आत्ता गायकवाड साहेबांनी सांगितलं की ते स्वामींच्या कृपेने त्याचं पाय असं त्यांना केवढी ते समोर संकट होतं पण केवळ स्वामींच्यामुळं आणि स्वामी सेवेत असल्यामुळं किंवा नामस्मरणामध्ये असल्यामुळं ते संकट त्यांचं टळलं. अशी संकटं आली तरी न घाबरता नामस्मरणाने आपण ते सहज टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता पण कमी करू शकतो. आजच्या गुरुवारी मी थांबतो. आपले जे सेवेकरी असतात आपण एक सेवेकरी सत्कार म्हणून करतो तर मला नाव घ्यावंसं वाटतं की एक युवा सेवेकरी आपल्यातले श्रीयुत आशिष भांबुरे. काही वेळेला असं होतं की अनेक वर्ष सेवा करून नाव घेतलं जात नाही आणि त्यावेळेला थोडं कमी सेवेमध्ये पण भरपूर आपल्याला नाव रूप प्रसिद्धी सगळं मिळत असतं. त्यापैकी आशिष भांबुरे कमी वेळेमध्ये युवा सेवेकरी प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांना दिली आणि ती त्यांनी अतिशय समर्थपणे स्वीकारलेली. आपल्या मंदिराची त्यांनी इतकी व्यवस्थित तिथे बाजू मांडली. इथले जे स्वामी भक्त होते की आपल्या मंदिरामध्ये इथे काय सेवा चालते आणि इथल्या आपल्या माणगावमध्ये जे आता नवीन सुरू होणारं जे केंद्र आहे तिथे काय तुम्ही सेवा करायची हे त्यांनी तिथल्या लोकांना खूप उत्तम प्रकारे पटवून दिलं. तर मला त्याला खूप बरं वाटलं. नांगरे साहेब होते, विनीत होता आणि सगळ्यांनी मिळून त्या लोकांना इतकं छान पद्धतीने सांगितलं आपल्या मंदिराचा जो काही इतिहास आहे, आपल्या मंदिराची जी काही सेवा आहे, आपल्या मंदिराची जी माहिती आहे ती सादर करणं सुद्धा बाहेर एक सेवाच आहे, ती सुद्धा स्वामी सेवाच आहे ती. आणि ती आशिषने उत्तम प्रकारे त्याला तो जो कार्यभाग होता तो अगदी समर्थपणे त्यांनी सांभाळला, उत्तम प्रकारे त्यांनी संपन्न केला. त्याबद्दल मी आशिष एकदा परत कौतुक करतो जाहीर. आणि ही जी पालखी सेवा जी आहे ती आशिष, विनीत, अनिकेत अशा ह्या युवा सेवकांना समर्थ प्रताप त्याच्यामुळे ती पालखी सेवा सुरू झाली. आता त्याच पालखी सेवेचे आपण त्यांना मानकरी म्हणतो. तर पुढचा आपला कार्यक्रम तो पालखी सेवेचाच आहे. आपले पालखी सेवेचे मानकरी पालखी घेतील. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल ते पालखीबरोबर जाऊ शकतील, अन्यथा आपलं महाप्रसाद इथे पाठीमागे सोय केलेली आहे. फक्त सगळा कार्यक्रम शांततेमध्ये व्हावा, नामस्मरणामध्ये व्हावा. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.